नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीचा तरतूद करेल. प्राप्त निधीचा विनियोग हा दर्जेदार गुणवत्तापूर्ण कामे करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. जिल्ह्याचा सन 2025-26 चा आराखडा हा 1200 कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करेल. प्राप्त निधीचा विनियोग हा दर्जेदार गुणवत्तापूर्ण कामे करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालक सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातून रमेश बोरनारे, अनुराधाताई चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेमार्फत कनिष्ठ अभियंता व उपअभियंता पदासाठी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा ही खासगी केंद्रावर न घेता TCS कंपनीच्या अधिकृत केंद्रावर घेण्याची मागणी अंबादास दानवे यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता JE व उपअभियंता DYE पद भरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा राज्यभरात TCS कंपनीमार्फत अनेक खासगी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. यापूर्वी तलाठी व अन्य पदाच्या परीक्षा या खासगी केंद्रावर घेण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षावेळी खासगी केंद्रावर झालेल्या पेपर फुटीमुळे त्या रद्द करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शासनाला नामुष्कीला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. शासनाने त्यानंतर पेपर फुटी टाळण्यासाठी उक्त परीक्षा TCSच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमार्फत कनिष्ठ अभियंता JE व उपअभियंता DYE पदासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा ही खासगी केंद्रावर न घेता TCS कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच घेण्याची मागणी विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधान परिषद अंबादास दानवे हे पत्र मार्फत करत आहेत.